काय मूवी आहे यार, एकदम खतरनाक 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 मूवी आहे. म्हणजे एखाद्याने आवर्जून बघावं. आज कॅमेऱ्यासाठी चालू केलं आहे मी, की मी परवा जाऊन धुरंधर ही मूवी बघून आलो आणि शपथ काय मूवी आहे यार, एकदम खतरनाक 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 मूवी आहे. म्हणजे एखाद्याने आवर्जून बघावं. म्हणजे आपण सगळ्यांनी, एखाद्यानेच नाही, सगळ्यांनी आवर्जून बघावं. एवढी सुपर मूवी आहे ना. आणि मला असं स्पेशली असं वाटलेलं की फक्त आपला रणवीर सिंगच मेन रोलमध्ये आहे, तर त्याला जसं फोकस वगैरे करतील, पण बिलकुल नाही. असं एकही असं वाटलं नाही की मला रणवीर सिंग मेन कॅरेक्टर आहे आणि तो मेन कॅरेक्टरची वाईफ देतो वगैरे. बिलकुल नाही. ॲज अ स्पाय म्हणून बरोबर त्याला रोल मिळालेला आहे आणि तो बरोबर काम करतोय तसा. आणि त्यानंतर हो 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 अक्षय खन्ना यार, अक्षय खन्ना वॉट अ जेम काय, वॉट अ जेम. असा माणूस म्हणजे असा ॲक्टर, वॉट अ ॲक्टर यार, वॉट अ ॲक्टर. अक्षय खन्नाच्या प्रेझेन्समुळे मला रणवीर सिंगला इग्नोर करायला लागलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की मी रणवीर सिंगचा खरंच खूप चांगला फॅन आहे. फॅन बोलू शकत नाही, पण मला त्याचं ॲक्टिंग खूप आवडते. तर बाकीचे जेवढे पण साईड कॅरेक्टर आहेत, म्हणजे जसे की आर माधवन झालं, संजय दत्त झाले वगैरे, ते खूप चांगले आहेत. मला बाकीच्यांचे नावं माहिती नाहीत, बट तेही खूप चांगले आहेत. प्रत्येकाने ॲक्च्युली ॲक्टिंग खूप चांगली केली आहे. मला एकही मिनिटाला असं वाटलं नाही की अरे मला मूवी बोर वगैरे करते. बिलकुल नाही. मला प्रत्येक मिनिटाला ॲक्च्युली मी फक्त एक पाणी प्यायला जरी बॉटल काढली होती, तोपर्यंत एक सीन निघून गेलेला होता. मी बोललो मला टेन्शन आलं की आत्ता झालेलं का होतं. कारण की प्रत्येक सीन हा की सीन आहे. म्हणजे ह्या सीनला तो जोडलेला आहे, तो सीनला तो जोडलेला आहे, असे प्रत्येकाचे चेन स्क्रीन आहेत सगळे. की तुम्ही एक तरी सीन मिस केलात ना, तुम्हाला असं वाटतं काहीतरी मिस झालं तुमच्याकडून. आणि आता तेच गाणं ऐकतोय मी. आणि त्याचे धुरंधरचे सॉंग्स यार, काय सॉंग्स आहेत, शपथ. वॉट अ सॉंग्स. मस्त. म्हणजे मला तर वाटतं मला पुढच्या महिनाभर तर तेच माझ्या प्लेलिस्टमध्ये असणार आहेत.